नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातून आणखीन एक गोष्ट आणलेली आहे. त्या गोष्टीचं नाव आहे अकबराचे स्वप्न. मुलांनो, ही गोष्ट सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. एकदा बादशाह अकबराला एक विचित्र स्वप्न पडले. स्वप्नात त्याचे सर्व दात पडले, फक्त एकच शिल्लक राहिला. सकाळी उठल्यावर त्याला ह्या स्वप्नाचा अर्थ कळत नव्हता. त्याने हा प्रश्न दरबारात विचारायचे ठरवले. ही गोष्ट दरबारात सांगितल्यावर दरबारी लोकांच्या सांगण्यावरून अकबराने एका ज्योतिषाला दरबारात बोलावून घेतले. त्याला ते स्वप्न सांगितले आणि त्याचा अर्थ विचारला. ज्योतिषाने स्वप्नावर विचार केला आणि सांगितले, हे एक अशुभ स्वप्न आहे. तुमचे सर्व दात पडले आणि एकच दात शिल्लक राहिला, म्हणजे त्या दातासारखे तुमचे सर्व नातेवाईक आणि आप्तजने हळूहळू मरत जातील आणि त्या शेवटी राहिलेल्या दातासारखे तुम्ही एकटेच जिवंत राहाल. अकबर हे ऐकून चिडला. त्याने त्या ज्योतिषाला 100 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली. त्या ज्योतिषाच्या म्हणण्यावर विचार करत अकबर दुःखी झाला. त्याने बिरबलाला विचारले, बिरबल, तुला काय वाटते, काय असेल या स्वप्नाचा अर्थ? बिरबल म्हणाला, जहापना, मला वाटतं या स्वप्नाचा अर्थ खूप चांगला आहे. तुम्हाला देवाचा आशीर्वाद आहे की तुम्ही तुमच्या सर्व परिवारात सर्वात दीर्घायुषी असाल. अकबर हे ऐकून आनंद झाला आणि त्याने बिरबलाला बक्षीस म्हणून मोहरांची एक थैली दिली. बाहेर आल्यावर बिरबलाला तो ज्योतिषी भेटला आणि म्हणाला, बिरबलजी, तुम्ही आणि मी सांगितलेला अर्थ एकच होता, तरीही मला फटके आणि तुम्हाला बक्षीस, हा कोणता न्याय आहे? बिरबल म्हणाला, मी तुम्ही सांगितलेलाच अर्थ फक्त चांगल्या भाषेत सांगितला. गोष्ट तीच असली तरी ती मांडण्यामध्ये फरक असतो. तीच गोष्ट ऐकणाऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने सांगितली तर चांगलं असतं. ज्योतिषाच्या जखमा पाहून बिरबलाला वाईट वाटले. त्याने बक्षीस म्हणून मिळालेले पैसे ज्योतिषाला देत सांगितले, शेवटी मी तुम्ही सांगितलेला अर्थच वापरून सांगितला, त्यामुळे ही घ्या तुमची बिदागी. आता जरा आपल्या जखमावर इलाज करून घ्या. ज्योतिषाने ते पैसे आणि बिरबलाने दिलेली शिकवण याबद्दल बिरबलाचे आभार मानले. तर अशा प्रकारे अकबराचं स्वप्न काय होतं? स्वप्न याच्या कथेतून तुम्हाला माहिती पडलं असेल. तुम्हाला ही कथा आवडली का? कथा आवडली असेल तर मला कमेंट मध्ये हो म्हणून टाईप करा. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशाने सबस्क्राईब करा. धन्यवाद.